गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 42 गावांचा तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 15 गावांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे आणि पंढरपूर तालुक्यातील या 57 गावांमध्ये विठ्ठल परिवाराने काय भूमिका घ्यावी याबाबत विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील हे समर्थकांची मते जाणून घेत आहेत आणि आज 6 एप्रिल रोजी येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे समर्थकांशी विचारविनिमय केला जातोय। कल्याणराव काळे हे जरी महायुतीत समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। गणेश पाटील, युवराज पाटील हे जरी शरद पवार यांच्या पक्षात आहेत तरी या दोन्ही नेत्यांना पक्षाच्या वरिष्ठांकडून फारसे विचारात घेतलं जात नाही अशीच भावना त्यांचे काही समर्थक खासगीत बोलून दाखवत आले आहेत। तर दुसरे नेते भगीरथ भालके हे जरी BRS पक्षात असले तरी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात भालके हाच आमचा पक्ष अशी धारणा असलेल्या समर्थकांचे मोठे पाठबळ भगीरथ भालकेंना मिळत आले आहे आणि भगीरथ भालके हे विधानसभेचे दावेदार आहेत। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून आपली ठाम भूमिका घ्यावी आणि पुढील राजकीय वाटचालीत आपल्या परिवारातील या नेत्यांना जो पक्ष वरिष्ठ नेता पाठबळ देण्यासाठी ठाम होईल त्यासाठीच आपण काम करावे अशी भावना भालके, काळे, युवराज पाटील, गणेश पाटील समर्थक व्यक्त करत आले असल्याचं समजतंय।